ज़बरदस्त क्रिकेट ये टीम खेलती रही है भिवंडी तालुका में। भिवंडी के बाहर जाकर भी अच्छा क्रिकेट खेला हुआ है वीरतानाजी दापोडे टीम ने, लेकिन आज एक अलग टीम की चुनौती है उनके सामने। एक ऐसी टीम जिनके विरुद्ध उन्होंने पहले कभी भी क्रिकेट खेला नहीं है, MS11 डहाणू। दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज इस समय धीरे धीरे मैदान में प्रवेश करते हुए। बहुत खूबसूरत पेविलियन बॉक्स भी बनाया गया है यहाँ पर, शानदार स्टैंड से। गुंदवली के गंगा माता क्रिकेट ग्राउंड पर कृष्णा कॉम्प्लेक्स स्टैंड, श्री गणेश कॉम्प्लेक्स स्टैंड, इंडियन कॉरपोरेशन के नाम से एक स्टैंड है और एक वाशी इलेक्ट्रॉनिक्स के नाम पर भी स्टैंड बनाया गया है, जहाँ पर दर्शक बहुत सुकून से बैठकर खेल का लुत्फ उठाते हैं। डे नाइट प्रतियोगिता। सलामी बल्लेबाज हितेश वजे और उनके साथ संदेश धार ने खुद कप्तान आए हैं पारी की शुरुआत करने के लिए। दोनों भी अच्छे लंबे ऊंचे कद के और मजबूत कद काठी के सलामी बल्लेबाज है MS11 डहाणू टीम की ओर से। परिस्थितियां बहुत ही सुंदर है यहाँ पर गुंदवली में क्रिकेट खेल के लिए। इस समय तेज़ हवाएं भी बह रही है मैदान के ऊपर से और बहुत ही तेज़ और चमकदार धूप खिली हुई है गुंदवली के गंगा माता क्रिकेट ग्राउंड पर। आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत बाला मामा ट्रॉफी 2023 में। हितेश स्ट्राइक लेने की तैयारी में, पहला ओवर लेकर पाइपलाइन एंड से गेंदबाज तैयार होते हुए। दीनानाथ पावर प्ले के स्पेशलिस्ट गेंदबाज ज़रूर रहे हैं इस सीज़न में। हालांकि काफ़ी फेरबदल हमने देखे हैं पावर प्ले के, खासतौर पर जो गेंदबाज रहे हैं वीरतानाजी दापोडे टीम के कई टूर्नामेंट्स में अलग अलग गेंदबाज देखने को मिले हैं, लेकिन ज़्यादातर दीनानाथ ने पावर प्ले में गेंदबाजी की हुई है। नई गेंद का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं और आज दीनानाथ पर ही पहले ओवर में भरोसा जताया गया है वीरतानाजी दापोडे टीम द्वारा। खेल की शुरुआत, पहली गेंद थोड़ी पीछे रखी हुई थी, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, लेकिन वो जो बाउंस था गेंद में, जो बैट्समैन चाहते थे वो उतना नहीं था, जो अपेक्षा थी उतना बाउंस गेंद में नहीं था। थोड़ी अपेक्षाकृत नीचे ही रही गेंद, अपेक्षाकृत बल्कि उठी नहीं और थोड़ी नीचे रही, जिसके चलते बीट हुए बैट्समैन। डॉट बॉल के साथ शुरुआत की है दीनानाथ ने। हितेश वजे खेलने के लिए तैयार होते हुए अगली गेंद राउंड द विकेट और इस बार शॉट आर्म पुल किया है। जबरदस्त स्ट्रोक, टाइमिंग बहुत अच्छी है। ओहो, हालांकि हवा के विरुद्ध स्ट्रोक गया था जिस वजह से थोड़ा मौका बना था फील्डर का, लेकिन उनके सिर के ऊपर से आखिरकार गेंद निकल गई बाउंड्री के बाहर। 6 रन। ताकतवर स्ट्रोक खेलने का प्रयास नहीं किया, वहां पर शॉर्ट आर्म पुल किया था केवल और टाइमिंग लाजवाब थी। ऊंचाई भी बहुत रही थी स्ट्रोक में, लेकिन दूरी भी मिली। डिप मिड विकेट के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर, सिक्सर के साथ अपना खाता खोलते हुए और अपनी टीम का खाता खोलते हुए हितेश वजे। कंडीशंस बल्लेबाजी के लिए दोपहर के सत्र में बहुत अच्छी मानी जाती है। इस बार खोद कर निकाला हवा में और आउट। आसान सा कैच पॉइंट की दिशा में, सामने खेलना चाहते थे लेकिन गेंद बल्ले के बाहरी हिस्से पर लगी और पिछली गेंद पर छक्का जड़ा था, लेकिन अगली गेंद पर करारा जवाब देते हुए गेंदबाज दीनानाथ, और जिस चीज़ के लिए दीनानाथ मशहूर है वही उन्होंने करके दिखाया है। नई गेंद के साथ पहली ओवर में विकेट चटकाया है। हितेश वजे 6 रन बनाकर पेविलियन की राह पर। नए बैट्समैन संदीप पाटिल 1 डाउन खेलने के लिए क्रीज पर पहुंचते हुए। फुलर लेंथ की गेंद थी, बल्कि बीचों बीच नहीं ले पाए, जहां खेलना चाहते थे वहां बिल्कुल भी खेल नहीं पाए।
एक और मजबूत कदकाठी की बल्लेबाज संदीप पाटिल। खूबसूरत गेंद, अच्छी सोच गेंदबाज की, नए बैट्समैन के सामने फुलर लेंथ की गेंदबाजी, खोद कर निकालने का प्रयास था वहां पर, लेकिन पूरी तरह से चकमा खा बैठे। बढ़िया शुरुआत ये कही जा सकती है दीनानाथ के लिए, वीर तानाजी दापोडी टीम के लिए। इस बार भी ऑलमोस्ट यॉर्कर लेन पर रखने का प्रयास था, इस बार वो डायरेक्ट हिट ज़रूरी था लेकिन निशाना चूकता हुआ। जोखिम भरा सिंगल, और सिंगल के साथ अपना खाता खोलते हुए संदीप पाटिल। MS11 डहानू टीम पहली मर्तबा भिवंडी में खेल रही है। टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए वीर तानाजी दापोडे के विरुद्ध इस समय रन संख्या 7, 1 विकेट के नुकसान पर। पहले ओवर का खेल प्रगति पर है, पहला विकेट जल्दी गिरा है, लेकिन ये दो बल्लेबाज आक्रामक खेल सकते हैं और इस बार रिवर्स खेलने का प्रयास था कप्तान का, लेकिन पूरी तरह से बीट हुए। एक और बढ़िया गेंद, रन के बारे में सोच रहे थे, विकेट कीपर ने थ्रो किया था लेकिन पीछे फील्डर मौजूद है, वहाँ पर कोई रन नहीं इस गेंद पर, और इसके साथ ही ओवर की समाप्ति। सफल ओवर रहा दीनानाथ का, एक बड़ा हिट देखने को मिला लेकिन उसके अलावा बहुत ही बढ़िया गेंदबाजी। एक जो थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी उस पर ही छक्का जड़ा। टूर्नामेंट की चर्चा है केवल और केवल बाल्या मामा चषक 2023। मौसम है मस्ताना और हर कोई है बाल्या मामा का और बाल्या मामा चषक का दीवाना। नेवर लेकर गेंदबाज प्रीतेश पाटिल तैयार होते हुए, और पर चिंटू बहुत ही फेमस खिलाड़ी है भिवंडी तालुका क्रिकेट में। दापोडी गांव की एक खासियत है, यहाँ से जो भी टीमें आती है वो केवल वीर तानाजी के नाम से ही खेलती है। एक गांव एक मंडल है उनका। गेंद हवा में मिस टाइम कर बैठे हैं, खुद गेंदबाज पीछा कर रहे हैं और लाजवाब कैच, खूबसूरत कैच है और विकेट का पतन। कैच लपका है प्रीतेश पाटिल ने और पहली गेंद पर उनको सफलता मिली है। गेंद डिलीवर करने के बाद आपका जो मोमेंटम होता है वो पूरी तरह से आप आगे की तरफ जाते हो फॉलो थ्रू में, लेकिन फिर यू टर्न लेकर पीछे की तरफ दौड़ते हुए कैच लपकना कभी भी आसान नहीं होता है। लेकिन ये गजब का कैच, कॉटन बॉल के रूप में आउट हुए हैं संदीप पाटिल। संदीप पाटिल ने भी निराश किया, मात्र 1 रन का योगदान दे पाए। और अब नए बल्लेबाज सूरज क्रीज पर पहुंचते हुए, सूरज मेहर 7 पर 2 बैकफुट पर नजर आ रही है। MS11 डहानू टीम संभल कर खेलने की आवश्यकता, कहीं ना कहीं एक अच्छे पार्टनरशिप बनाने का प्रयास करना होगा। स्क्वायर ऑफ द विकेट, मोटा सिरा लगा है, गेंद थर्ड मैन की दिशा में ट्रैवल हो रही है। शॉट में कोई ज़्यादा आत्मविश्वास नहीं था, खेलना चाहते थे कवर पॉइंट की तरफ संभव था, लेकिन बैट का फेस ज़्यादा खुल गया था, मोटा सिरा लगा था बल्ले का। हालांकि गेंद गैप में निकल गई थी, लेकिन अच्छी फील्डिंग डीप में सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। 8 रन 2 विकेटों के नुकसान पर
खाता खुला है सिंगल की मदद से सूरज मेहर का। सूरज तो आसमान में आबोताब से चमक रहा है, यहाँ पर ये सूरज क्या चमकेंगे ये देखने वाली बात है। प्रीतेश दाइनेट से ओवर द विकेट जाते हुए, और इस बार जगह दे बैठे, बढ़िया शॉट, बैकफुट पर जाकर स्लैश कर दिया है पॉइंट के ऊपर से। 4 रन। ने कप्तान के बल्ले से ये लाजवाब लॉफ्टेड स्क्वायर कट पावर प्ले का फायदा उठाते हुए चौका हासिल किया। और इस बार एक और कमजोर गेंद, फुल टॉस, अब की बार उछाल दिया है गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन। व्यू की मांग की गई थी, लेकिन तीसरे अंपायर का निर्णय है कि फेयर डिलीवरी। फेयर डिलीवरी, फुल टॉस गेंद का हालांकि पूरा लाभ उठाया है। पहले शॉर्ट एंड वाइड गेंद, उसके बाद फुल टॉस, 2 कमजोर गेंदें इस ओवर में, ये बेहतर है। गुड लेन पर रखा, और डायरेक्ट हिट की ज़रूरत थी यहाँ पर, ये सिंगल बहुत महंगा पड़ सकता था। डायरेक्ट हिट लगता तो शायद पेविलियन में ही लौटना पड़ सकता था वहाँ पर बैट्समैन को। जी हाँ, रिप्ले में आप देख सकते हो काफ़ी दूर थे, लेकिन निशाना चूकता हुआ वहाँ पर कवर पॉइंट के फील्डर का 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन 2 विकेटों के नुकसान पर। पहली गेंद पर विकेट इस ओवर में गिरा, लेकिन उसके बाद अच्छा पलटवार कप्तान ने किया है। इस बार ड्राइव करना चाहते थे, मोटा इनसाइड एज गेंद विकेट कीपर की दिशा में चली गई है। कोई रन नहीं इस गेंद पर, और इसके साथ ही पावर प्ले का खेल समाप्त होता हुआ स्कोर हुआ है 19 रन 2 विकेटों के नुकसान पर। इलेवन डाहनु टीम की स्थिति में जरूर अब थोड़ा सुधार देखने को मिल रहा है। दूसरा विकेट जब गिरा तो स्कोर था केवल 7 रन, लेकिन उसके बाद काउंटर अटैक कप्तान संदेश धारने ने किया है, जो इस समय 11 पर बैटिंग करते हुए मात्र 4 गेंदों का सामना किया है। 1 चौका और 1 छक्का उनकी पारी में शामिल है। समय का ख्याल रखना है प्लीज वीरतानाजी दापोडी टीम की कैप्टन। 5 ओवर्स के लिए आपके पास 25 मिनट का केवल वक्त है, सो प्लीज़ 25 मिनट के भीतर ही 5 ओवर पूरे करने का प्रयास करें। गेंदबाजी में पहला परिवर्तन, राजन पाटिल आक्रमण पर। पहली गेंद हल्के हाथों से टर्न किया है, यहाँ पर 2 की कॉल है। फील्डर से हुई गलती, उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज दबाव में नजर आए थोड़े से फील्डर, थोड़ी हड़बड़ाहट हुई और उसका यहाँ पर पूरा लाभ उठाते हुए अच्छी पारी खेलते हुए संदेश, ओहो, और आउट। रन आउट हो गए नॉन स्ट्राइकर से इन पर बल्लेबाज मंकडिंग। पहले तो इसको मंकडिंग ही कहा जाता था, लेकिन अब वो रन आउट
माना जाता है। पहले ही क्रीज इस तरह से बैट्समैन को आउट किया जा सकता है। बल्लेबाज को बिल्कुल भी वार नहीं किया जाता है विदाउट कॉल। यदि कोई बल्लेबाज गेंद डिलीवर होने से पहले ही क्रीज छोड़ता है नॉन स्ट्राइकर से इन पर, तो उसको आउट किया जा सकता है और उसी का फ़ायदा उठाया। और राजन पाटिल तो इसमें माहिर है, कई बार ऐसा कर चुके हैं। सबसे अनुभवी खिलाड़ी भी है जहाँ तक वीर तानाजी दापोडे टीम का सवाल है। सीनियर खिलाड़ी है और रूल्स अच्छे तरह से पता है उनको। सूरज आउट हुए, नए बैट्समैन प्रदीप। इस बार रिवर्स खेलने का प्रयास। रिवर्स खेलने के चक्कर में 2 बार बीट हुए हैं। इससे पहले भी रिवर्स की कोशिश की थी पहले ओवर में, तब भी गेंद बल्ले पर नहीं आई थी और इस बार भी ठीक तरह से खेल नहीं पाए। ऑफ स्टंप के थोड़ी बाहर की गेंद अंदर की तरफ स्पिन हो रही थी, थोड़ा धीमा डाला था इस बार राजन पाटिल ने। अच्छी विविधता दिखाते हुए राजन पाटिल दाहिने हाथ से राउंड द विकेट। फिर से रिवर्स खेलने का प्रयास। ऐसे लगता है कि रिवर्स स्ट्रोक का जुनून सवार है संदेश के सिर पर। स्कोर रुका हुआ है 21 रन। 3 खिलाड़ी आउट हो चुके हैं MS11 डाहनू के। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई डाहनू टीम इस मैच में। इस बार फ्लिक कर दिया, गेंद हवा में है, फील्डर उसके नीचे और लाजवाब कैच प्रीतेश पाटिल। ये दूसरा कैच लपकते हुए इस पारी में। एक अच्छी पार्टनरशिप बनाने की आवश्यकता थी, लेकिन रिवर्स स्ट्रोक खेलने के चक्कर में 2 डॉट गेंदें खेल चुके थे और उसके बाद गेंद को नीचे रखने की कोशिश नहीं की। लेग स्टंप पर ज़रूर गेंद मिली थी, फ्लिक किया लेकिन हवा में खेल बैठे और डीप स्क्वायर लेग पर बहुत ही बेहतरीन कैच प्रीतेश पाटिल द्वारा। प्रीतेश पाटिल का पूर्वानुमान बहुत ही ज़बरदस्त, सही समय पर गेंद के नीचे पहुंचे और सुरक्षित हाथों की जोड़ी भी पेश की। 21 पर ये चौथा झटका लगा है MS11 डाहनू को। अभी भी तीसरे ओवर का खेल प्रगति पर है, इसके बाद और 2 ओवर्स का खेल पारी में बचा हुआ है। लेकिन जिस तरह से विकेटें गिर रही है उसी तरह से यदि विकेटें लगातार गिरती रही आगे भी, तो फिर एक अच्छे टोटल की तरफ जाना बहुत ही मुश्किल हो सकता है। नए बैट्समैन भूमि तारेकर खुद कर निकाला है, सीधे बल्ले से गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ। फील्डर दूर से आते हुए झपके गेंद पर एक ही रन लेने का मौका वहाँ पर भूमि तारेकर के पास। दोनों नए बल्लेबाज है क्रीज पर। भूमि ने अभी अभी एक गेंद खेली है, अपना खाता खोला है और प्रदीप अम्बेरे अभी तक कोई भी गेंद का सामना उन्होंने नहीं किया है। राजन पाटिल का सफल ओवर साबित होता हुआ और काफ़ी किफ़ायती गेंदबाजी भी रही है। इस बार पैर पर लगी है, प्रश्न पूछा जा रहा है, लेग बिफोर की अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं। ओ शायद ऐसे लगता है कि राजन पाटिल अंपायर और बल्लेबाज के बीच में आ गए थे, वही कुछ अंपायर भी बता रहे हैं, क्योंकि राउंड द विकेट गेंदबाजी करते हैं। जी हाँ बिल्कुल, आप देख सकते हो रिप्ले में, बिल्कुल डेंजर एरिया में गेंदबाज आ गए थे। गेंद बहुत ही बेहतरीन थी, लेकिन इस तरह से जब कोई घटना घटती है तो अंपायर फिर बल्लेबाज के पक्ष में ही निर्णय सुनाते हैं। नियमों के अनुसार आप डेंजर एरिया में नहीं आ सकते हो। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में तो एक वार्निंग दी जाती है, उसके बाद गेंदबाजी के लिए तो बैन किया जाता है उस मैच में, उस पारी में गेंदबाज को। गेंद लाजवाब थी, इसमें कोई संदेह नहीं, लेकिन अंपायर भी क्या करे। 3 ओवर की समाप्ति, स्कोर हुआ है 23 रन 4 विकेटों के नुकसान पर MS11 डाहनू।
चांगला खेळ आत्तापर्यंत या मॅचमध्ये वीर तानाजी दापोडे संघाकडून पाहायला मिळाला आहे. 3 षटकांमध्ये फक्त 23 धावा त्यांच्या गोलंदाजांनी खर्च केल्यात आणि पहिल्या 3 षटकांसाठी 3 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर देखील करण्यात आला आहे. पहिलं षटक टाकलं होतं दीनानाथनं, फक्त 7 धावा खर्च केल्या, एक महत्त्वाचा गडी बाद केला. हितेश वझेला त्याने पवेलियनचा रस्ता दाखवला. हितेशनं षटकार ठोकला होता दुसऱ्याच बॉलवर, परंतु त्यानंतर लगेच पुढच्याच बॉलवर त्याचा अडसर दूर करण्यात आला. दुसऱ्या षटकामध्ये प्रितेश आला, ज्यानं अफलातून झेल टिपला स्वतःच्याच गोलंदाजीवर पहिल्याच बॉलवर. खरं तर त्या षटकामध्ये फलंदाजांनी काही चांगले फटके देखील खेळले. कॅप्टन संदेशनं एक चौकाराने एक षटकार ठोकला होता, 12 धावा त्याने खर्च केल्या आणि एक गडी बाद केला प्रितेशनं. त्यानंतर राजन पाटीलचं षटक अफलातून फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा गडी बाद केला. एका फलंदाजाला त्याने धावचित देखील केलं, मंकडिंग, आणि ती विकेट निश्चित रूपाने चर्चेचा विषय जरूर राहणार आहे या स्पर्धेमध्ये. सध्या खेळपट्टीवर प्रदीप आणि भूमी तारेकर यांची जोडी पाहायला मिळते. नवीन षटकाला सुरुवात करतोय प्रितेश पाटील. प्रितेशचं हे दुसरं षटक. लॉफ्ट करायचा होता हा बॉल, परंतु चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली गेली आहे. स्लाइटली फुलर लेंथ, ऑफस्टिकच्या बाहेर, चांगली लाईन, चांगला वेग देखील होता या बॉलमध्ये आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू, थोडासा खाली राहणारा बॉल देखील होता, जास्त बाउन्स नव्हता खरं तर या बॉलमध्ये. डॉट बॉलनं नवीन षटकाला सुरुवात केली आहे प्रितेश पाटीलनं. यावेळेस चेंज ऑफ पेस, चांगला बॉल होता, ऑलमोस्ट आपल्या जाळ्यात अडकवलं होतं फलंदाजाला, एज लागली होती, परंतु विकेटकीपरच्या डोक्यावरून बॉल निघून गेला. पाठीमागे फिल्डर उपस्थित होते. एकच धाव मिळते, धावसंख्या 1ने पुढे सरसावते, जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. धावांसाठी फार जास्त संघर्ष करावा लागतोय MS11 डहाणू संघाच्या फलंदाजांना. खरं तर प्रथमतच ते भिवंडीमध्ये खेळतायत आणि भिवंडीचं क्रिकेट हे टफ क्रिकेट आहे. लो फुल टॉस, यावेळेस लॉफ्ट केलाय चेंडू, अगदी वेकंट एरियामधून बॉल चाललाय पॅव्हिलियन बॉक्समध्ये. सुपर शॉट, षटकार. जबरदस्त फटका, तगडा प्रहार. प्रदीपच्या बॅटमधून हा षटकार आलाय. लॉंगॉनला फिल्डर आहे, वाईडिश डीप मिड विकेटला देखील तिकडे फिल्डर आहे, परंतु दोघांच्या मधून हा बॉल काढला होता. ज्या ठिकाणी खेळाडू कक्ष आहे पेव्हिलियन बॉक्स, अगदी पेव्हिलियन बॉक्समध्येच हा षटकार त्यांनी ठोकलाय आणि या सामन्यातील हा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला षटकार हितेशनं ठोकला होता, त्यानंतर संदेशच्या बॅटमधून एक षटकार आपण बघितला आणि हा षटकार भूमी तारेकरनं खेळलाय. प्रदीप नॉन स्ट्रायकरचं एंडला आहे, भूमीच्या बॅटमधून हा षटकार आलाय. आणि पुढच्या मॅचमध्ये आपण भूमी 11 मांडा टीमला बघणार आहोत. सेकंड राऊंडची मॅच असेल, चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध भूमी 11 मांडा. मांडा संघानं पूर्णपणे सज्ज राहायचं आहे आणि जे संघ खेळतायत त्या सर्वांनी लक्षात घ्या, अगदी योग्य वेळेवर आपण इथे रिपोर्ट करायचं आहे, नाहीतर कदाचित तुम्हाला पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल. चेंडू बदलला जातोय. एक आक्रमक फटका आलाय भूमी तारेकरच्या बॅटमधून. 7 धावांवर तो खेळतोय. प्रदीपनं 1 धाव जोडली आहे, 3 चेंडूंचा सामना केलाय. भूमीनं फक्त 2च चेंडू खेळलेत आणि संघाची धावसंख्या 4 बाद 30. एक फायटिंग स्कोअर जरूर उभारण्याचा इथे प्रयत्न करावा लागणार आहे. आणखी मला असं वाटतं की उर्वरित 9 चेंडूंमध्ये 18 ते 20 धावा जर जोडल्या फलंदाजांनी तर त्यांच्याकडे देखील संधी असेल मॅचमध्ये फाईट बॅक करण्याची. ओव्हरऑल आपण बघायला गेलो तर 45 ते 50 एक फायटिंग स्कोअर जरूर आहे. सुरेख बॉल, एक्स्ट्रा बाउन्स होता या बॉलमध्ये, चांगली विविधता पाहायला मिळते. चेंडूवर बोटं देखील बऱ्याचदा रोल केली जात आहेत. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा आतमध्ये देखील आला होता. खरं तर ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल होता, परंतु थोडासा आतमध्ये आला आणि ट्रॅमलाईनच्या थोडा आतमधूनच बॉल निघून गेला होता विकेट कीपरकडे. यावेळेस फुल टॉस आहे, उडवला आहे, मात्र मिस टाईम स्ट्रोक. लॉंगॉनचा खेळाडू जज करतोय आणि सहज चोपा झेल तेथे स्वीकारला गेलाय दिनेशच्या माध्यमातून. फलंदाज बाद.
आणखी एका विकेटचं पतन झालंय. तब्बल 5 फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला निघून गेलेत, म्हणजेच निम्मा संघ गारद झालाय 30 धावांमध्ये. नाजूक अवस्था म्हणावी लागेल या मॅचमध्ये MS11 डहाणू संघाची. खरं तर पालघर विभागामधून जे संघ येतात त्यांच्याकडे गोलंदाजी आक्रमण देखील फार चांगलं असतं आणि डहाणू संघाकडे देखील चांगलं गोलंदाजी आक्रमण असेल असं वाटतंय, परंतु त्यासाठी कुठेतरी 45 ते 50 धावांपर्यंत किमान मजल मारणं गरजेचं आहे, कारण दिवसा हा सामना आहे. अंडर फ्लडलाईट्स जरूर 50 धावा एक मोठी धावसंख्या मानली जाते 5 ओव्हर्समध्ये या मैदानावर, आणि ते सातत्याने आपण या स्पर्धेदरम्यान पाहिलं आहे. परंतु दिवसाचं जे क्रिकेट असतं ते थोडं वेगळं असतं, कंडिशन्स बॅटिंगसाठी बेटर असतात आणि त्यामुळेच जास्त धावा हे अपेक्षित असतात फलंदाजांकडून. नवीन बॅट्समन निशांत आलाय एन आल्या पुलचा प्रहार केलाय त्याने आणि बॉल पाठवलाय अगदी स्टँडमध्ये. हा षटकार साईडकडून ऑन साईडला वारे वाहत आहेत, त्याचा फायदा उचलला गेलाय आणि ऑन साईडला हा एक मोठा षटकार कृष्णा कॉम्प्लेक्स स्टँडच्या दिशेनं. शॉर्ट बॉल होता, हा टप्प्याचा बॉल होता, त्याचा फायदा उचललाय फलंदाज निशांतनं. षटकारानं त्याने आपल्या डावाला प्रारंभ केलाय आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. धावसंख्या 5/36. MS11 डहाणू संघ प्रथम बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर या मॅचमध्ये वीर तानाजी दापोडी संघाविरुद्ध 4 ओव्हर्समध्ये 36 धावा, म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये सरासरी 9 धावांची आहे. मागच्या षटकामध्ये जरूर चांगल्या धावा आल्या, 2 षटकार पाहायला मिळाले. एक षटकार भूमीतनं खेळला होता आणि दुसरा षटकार निशांतच्या बॅटमधून मात्र भूमीत बाद झालाय. बाद होण्यापूर्वी त्यांनी 7 धावांचं योगदान दिलं. आतापर्यंत जे 5 फलंदाज बाद झालेत त्यामध्ये हितेश वझे ज्यानं 6 धावा जमा केल्या, संदेश दारने सलामीवीर कॅप्टन 13 धावांचं योगदान दिलं. 1 धाव फक्त जोडता आली संदीपला. सूरजला देखील 1च धावेचं योगदान देता आलं. मंकडींच्या रूपात तो बाद झाला होता, रनआउट. आणि त्यानंतर भूमित तारेकर ज्यानं बाद होण्यापूर्वी 7 धावांचं योगदान दिलं. प्रदीप खेळतोय 1 या धावसंख्येवर. निशांतच्या बॅटमधून षटकार आलाय पहिल्याच बॉलवर. गोलंदाजीचा आपण विचार केला तर प्रितेश पाटीलनं 2 षटकांची गोलंदाजी केली, परंतु मागडा राहिला. 2 ओव्हर्समध्ये 25 धावा खर्च केल्या, 2 गडी जरूर त्याने बाद केलेत. राजन पाटीलचं षटक सर्वात चांगलं, 4 धावा देत 1 गडी त्याने बाद केला, परंतु आता त्याला दुसरं षटक टाकण्याची संधी मिळणार नाही, कारण प्रितेश पाटीलकडून 2 षटकं टाकून घेतलेत कॅप्टन अजय पाटीलनं. आणि आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येतोय समीर पाटील. पाईपलाईन एंडकडून गोलंदाजीला सुरुवात करेल. मैदानाचं हे उत्तर टोक. यावेळेस सहावेच्या विरुद्ध लॉफ्टेड फटका आहे, ताकद भरपूर आहे फटक्यामध्ये आणि टायमिंग देखील प्रॉपर. बॉल सीमा पार, हा देखील षटकार. अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळाला प्रदीपच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्याच दिशेनं यावेळेस पुल केलाय, हा तर आणखी दूर. व्यासपीठाला सलामी देणारा भव्य षटकार. ऑन साईडला सध्याच्या घडीला फटके खेळणं म्हणजे हवेच्या विरुद्ध फटके खेळण्यासारखं आहे आणि तेच घडतंय, परंतु टायमिंग अफलातून साधलं जात आहे आणि शक्तीचा पुरेपूर वापर करत असताना फलंदाज चेंडू अतिशय कमजोर टाकले जात आहेत समीरकडून. पहिला बॉल फुल टॉस होता, त्यानंतर हा शॉर्ट बॉल आणि दोन्ही बॉल्सवर अक्षरशः तुटून पडलाय फलंदाज प्रदीप आंबेरे. सलगचा हा दुसरा षटकार त्यांनी ठोकलाय. डहाणू संघाची धावसंख्या आता झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचले 48 या आकड्यावर. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. समीर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील स्लॉटमध्ये चेंडू आहे, आणखी एक उडवलाय. ओ माय गॉड, हा सलगचा तिसरा षटकार. अक्षरशः पर्वणी खऱ्या अर्थानं फलंदाजासाठी आहे असं मी म्हणेन. ज्या प्रकारची गोलंदाजी सध्या सुरू आहे,
गोलंदाज निराश करतोय समीर पाटील, परंतु फलंदाज प्रदीपचं कौतुक करावं लागेल. प्रदीप खूप चांगले फटके खेळतोय. बॉटम हँडचा दमदार वापर त्याने केला आहे या 3 षटकारांमध्ये. तिन्ही उत्तुंग षटकार आलेत. षटकारांची हॅट्रिक त्याने पूर्ण केली आहे आणि तर पूर्णपणे प्रेशर गोलंदाज समीरवर असेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 बॉल्समध्ये 6 षटकार पाहायला मिळतील का? ज्या पद्धतीनं प्रदीप तुटून पडलाय, काही घडू शकतं. 6 बॉल्समध्ये 6 षटकार देखील तो ठोकू शकतो, एवढी प्रचंड क्षमता त्याच्यामध्ये जरूर आहे. धावसंख्या 50च्या वर जाऊन पोहोचली आता 54 या आकड्यावर. आणि हा तिसरा फलंदाज ज्याने सलगचे 3 षटकार ठोकलेत या बाळ्या मामा चषक 2023मध्ये. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस थोडासा वेगात बदल केला आहे. लेंथ देखील चांगली होती. हा थोडा खोलवट टप्प्याचा बॉल बीट केला आहे बॅट्समनला. चांगलं यष्टीरक्षण देखील पाहायला मिळालं. डॉट बॉल आला आहे. स्वीप करायचा होता फलंदाजाला, परंतु वेग जो होता चेंडूचा थोडासा कुठेतरी कमी देखील होता, तो समजू शकला नाही आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी गोलंदाज समीर पाटीलकडून. यावेळेस ऑफसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वेगात बीट केलं गेलं आहे, परंतु हा बॉल मात्र स्क्वेअर आहे असं पंचांचं मत येत आहे. वाईटचा इशारा पंचांनी केला आहे. यष्टीरक्षक थोडासा निराश दिसतोय, नाराज दिसतोय. यष्टीरक्षकाचं असं म्हणणं आहे की बॅटची एज लागली आहे, परंतु पंचांनी हा बॉल वाईट घोषित केला आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणीही पंचांची वादविवाद करू नये. पहिला वाईट बॉल या इनिंग्समधला. धावसंख्या झाली आहे 55. बॉल हवेत आहे. फिल्डर येतोय दुरून, परंतु कॅच ड्रॉप. हर्षद चौधरी चेंडूखाली पोहोचला होता. एक चांगला खेळाडू आहे हर्षद, चांगला फिल्डर देखील मानला जातो, परंतु त्याच्या हातातून हा झेल निसटलाय. खरं तर वेगाने वारे वाहत आहेत आज मैदानावरून दुपारच्या सत्रामध्ये, आणि त्यामुळेच जे उंच उडालेले झेल असतात ते पकडणं तेवढं सोपं देखील नसतं, कारण चेंडू थोडासा हवेत स्विंग देखील होत असतो. जजमेंट बऱ्याचदा चुकत असतं, परंतु अगदी हातात चेंडू पडला होता, झेल घ्यायला हवा होता. कॅच ड्रॉप झाली आहे आणि याच दरम्यान 3 धावा कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58 या आकड्यावर. पुढचा बॉल, शेवटचा बॉल असेल यावेळेस. बॅटची आतली कडा लागली, बॉल ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे. 1 धाव कंप्लीट. राजन पाटील आलाय बॉलवर. चांगली फेक राजन पाटीलची. दोन्ही गाड्या एकाच रुळावर आणि अखेरच्या बॉलवर झाला ॲक्सिडेंट, अर्थात फलंदाज धावबाद. आणि याचबरोबर ही इनिंग्स येथे समाप्त होते MS11 डहाणू संघाची. परंतु शेवटच्या ओव्हर अगदी धडाकेबाज खेळ साकारण्यात आला प्रदीप आंबेरेकडून, ज्याने सलगचे 3 षटकार ठोकले आणि अतिशय मागडं षटक राहिलं समीर पाटीलचं. तब्बल 23 धावा त्याने मोजल्या आपल्या षटकामध्ये. एकूण धावसंख्या झाली आहे 59, 59 धावा. आणि हा सामना जिंकण्याकरिता वीर तानाजी दापोडे टीमसमोर टार्गेट सेट केलं आहे MS11 डहाणू संघानं 60 धावांचं टार्गेट. नामवंत संघ खेळतोय वीर तानाजी दापोडे. तर काही घडू शकतंय, येथून सांगता येणार नाही की कुठला संघ जिंकेल किंवा कुठला संघ पराभूत होईल, परंतु मॅच चांगली होईल हीच अपेक्षा आहे. चुरशीच्या सामन्याची अपेक्षा सर्व क्रिकेट रसिकांना आहे बाळ्या मामा चषक 2023मध्ये. काय घडेल काय बिघडेल सर्व काही तुमच्यापर्यंत आता पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक कुणाल दाते. रन करायचे त्या मॅचमध्ये 60, 60. 6 दिवसात आवाजात देखील थोडासा उतार चढाव येतोय, पण असो ठीक आहे. पुन्हा एकदा याच हास्यासह जाऊया मॅचकडे. RK बिल्डर्स अँड डेव्हलपर टॉस बॉक्स देखील सज्ज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आता थोड्याच वेळात होईल. या मॅचमधून विजेता संघ भूमी 11 मांडाच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. तर भूमी 11 मांडा आपण रेडी राहायचं, यानंतरच्या मॅचमध्ये तुम्हाला खेळायचं आहे.
त्याचा पाठलाग करायचा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपलं सर्वांचंच बाळाबाबा चषक सुमित कुमार अँड कंपनी प्रेझेंट्स ही स्पर्धा गुंदवलीच्या गंगामाता क्रीडांगणावर आपण आहोत आणि आता दुसरा सामना तुमच्या भेटीला येतोय. त्याच्यामध्ये दुसऱ्या इनिंगच्या खेळाला आता सुरुवात होईल. 60 रन करायचे आहेत वीर तानाजी दापोडे या टीमला. एक गाव एक मंडळ, कोणताही संघ खेळू द्या, वीर तानाजी या नावानेच हा संघ मैदानामध्ये उतरतो. आणि आता सध्या त्या टीमला रन करायचे 60. चांगलं लक्ष ठेवलंय MS11 डहाणू या संघाने. पालघर जिल्ह्यातून हा संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. ठाणेमधून विभागल्यानंतर दुसरा जिल्हा निर्माण झाला पालघर आणि त्या पालघरमधून डहाणू मधून हे सर्वच खेळाडू आता खेळण्यासाठी आलेत. तसं पाहिलं तर डहाणू चिक्कूसाठी प्रसिद्ध आहे. आणि आता हे सर्व खेळाडू पाहूया मैदानामध्ये कसे खेळतात. साठ रन करायचे, 60 टू विन. आणि पहिला बॉल टाकण्यासाठी तयार आहे निशांत मर्दे. पहिले षटक निशांतच्या खांद्यावर. सलामीची जोडी मैदानामध्ये. प्रितेशने पहिला बॉल कव्हर ड्राईव्ह इथे दाखवला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खातं उघडलंय प्रितेशचं सिंगलने. प्रितेश आणि त्याच्याबरोबरीने दिनेश पाटील ही सलामीची जोडी. एक रननी खातं उघडले वीर तानाजी दापोडेचं. रन करायचे त्या मॅच मध्ये 60. 59 अजूनही करायचे आहेत. 29 बॉलचा खेळ शिल्लक. निशांत मर्दे पहिल्या षटक इथे हाताळत असताना पॉवर प्लेच्या दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवला. एक मिड विकेट. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. बॉल वेगाने गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली कामगिरी निशांत मर्देची. बॉल पडल्यानंतर सरळ राहिला. वेगाने गेला विकेट किपरकडे. तसं पाहिलं तर रनअप कमी आहे. बॉल फिरवण्याची क्षमता. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न. अगदी सटीक यॉर्कर होता. फक्त दिशा दिली त्याला. फ्लाय स्लिपमध्ये खेळाडू जोपर्यंत बॉल अडवेल तोपर्यंत दिनेशचं खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या 2. प्रितेश महत्वाचा खेळाडू आहे टीम वीर तानाजी दापोडेकडून. त्याच्याकडून क्षमता आहे, त्याच्याकडून अपेक्षा आहेत, त्याच्याकडे क्षमता आहे. आणि आता पाहूया रन करायचे आहेत. यावेळेला बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा हलक्यात त्याने टॅप केलाय. 1 रन कंप्लीट केली आहे. जोखीम होती या रनमध्ये, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रितेश आणि दिनेशच्या दरम्यान. चांगलं षटक आतापर्यंत निशांत मर्देचं. 4 बॉल टाकले. 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात. पॉवर प्लेच्या दरम्यान प्रितेश आणि दिनेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये. दिनेश आता स्ट्रायकिंग एंडला, प्रितेश असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता. चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय. थ्रो चांगला येतोय आणि इथे पाहूया पंच काय निर्णय देतात. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात आलेली आहे. थर्ड अंपायर कडे डिसिजन पेंडिंग. आउट हा निर्णय इथे देण्यात आला. फलंदाज पाथ टीम वीर तानाजी दापोडेने. आउट होते फलंदाज दिनेश. विकेट इथे गमावलेली आहे. याच्यानंतर होणारा सामना भूमी इलेव्हन मांडा. आपण रेडी राहायचं. या मॅच मधला विजेता संघ खेळेल आणि त्याच्यानंतर RD ओवळी आणि कामोठे आला असाल तर रिपोर्ट करायचं. RD ओवळी आणि कामोठे संघ. गावदेवी अंजूर आणि एवन जोडी नावा असे आज संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. 8 आणि त्याच्यानंतर जिंकलेले जे संघ आहेत त्यांच्या मॅचेस होतील. यावेळेला मिड ऑफला झेल सोडलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 रन इथे कंप्लीट होईल. खातं उघडलं जातं राजन पाटीलचं. ओव्हर नंबर
1 चा खेळ इथे संपलाय. ओव्हर नंबर सेकंड मध्ये गोलंदाजीसाठी भूमित आरेकर. तर भूमित आरेकर गोलंदाजीसाठी सज्ज होईल. ओव्हर नंबर सेकंड मध्ये पॉवर प्लेच्या दरम्यान पहिल्या पॉवर प्ले मध्ये एक यश प्राप्त झालं टीम MS11 डहाणूला. या मॅच मध्ये वीर तानाजी दापोडेच्या विरुद्ध खेळत असताना चांगली लढत आहे. रन करायचे 60, लक्ष चांगलं आहे, मोठं सेट करण्यात आलंय. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्यात. थोडासा दबाव नक्की बनलाय. राजन पाटील आणि प्रितेश पाटील वेगाने फटके मारावे लागतील. मोठे फटके मारणं गरजेचं आहे. परंतु समोर असेल भूमित आरेकर, एक उंचपुरा असा गोलंदाज भूमित. समोर असेल राजन पाटील. खातं उघडले राजनचं. फुलर लेनचा बॉल होता. बॉल बॅक ड्राईव्ह ऑन साईडला दिशा देत असताना क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून येईल. एक रन इथे केली कंप्लीट. सिंगल नंतर 6 रन. पाकचा सामना खूप चांगल्या पद्धतीने जिंकला भूमी इलेव्हन मांडाने. 67 रन चेस केल्या. खास करून फईमचं चांगलं योगदान होतं त्या मॅच मध्ये. 27 धावा नाबाद त्याने केल्या 7 बॉलमध्ये. हा सामना 60 रन करायचे आहेत वीर तानाजी दापोडेला MS11 डहाणूच्या विरोधात. रन झालेत फक्त 6. याही वेळेला टायमिंग नीटचं साधता आलेलं नाहीये. शॉर्ट मिड विकेटला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एकच रन मिळते. फलंदाज प्रितेशला. टीमची धावसंख्या 7. धावा फलकावर आहेत. राजन पाटील एक पिंच हिटर, एक हार्ड हिटर, एक महत्वाचा फलंदाज. आक्रमण करावं लागेल वीर तानाजी दापोडेसाठी. आणि याही वेळेला टायमिंग नेटचं जुळताना दिसत नाहीये. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनला बॉल अडवला जाईल तोपर्यंत सिंगल मिळते राजन पाटीलला. टीमची धावसंख्या सिंगलच्या जोरावर आतापर्यंत 8. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त रन आले 5. या ओव्हरमध्ये 3 सिंगल. रन झालेत 8. भूमित आरेकर गोलंदाजीसाठी. राजन नॉन स्ट्रायकिंग एरियाला बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा फोर्स केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे मिळेल. राजन पाटीलने TDPL मध्ये सर्वाधिक षटकार मारले होते. एकाच दिवशी 9 षटकार मारण्याचा विक्रम केला. परंतु सध्या बॅट शांत आहे. 2च मॅच मध्ये 9 षटकार मारले होते TDPL मध्ये राजन पाटीलने. परंतु सध्या जर आपण पाहिलं तर बॅट मधून मोठे फटके आलेले नाहीयेत. अपेक्षा वाढल्यात. टीमची धावसंख्या 9. बॅट पासून बॉल वेगाने चालला विकेट कीपर कडे. डॉट बॉल इथे येतोय. चांगली कामगिरी भूमित आरेकरची. 60 रन इथे चेस करण्यासाठी उतरला वीर तानाजी दापोडे. रन झालेले आहेत 9. 11 बॉलचा खेळ संपलाय. लास्ट बॉल या ओव्हरचा फेस करताना दिसेल राजन पाटील. शेवटच्या बॉलवर लॉफ्ट केला. बॉल हवेत आहे. 3 क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या मागे. कदाचित नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. 2 धावा मिळतील राजनला. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या वीर तानाजी दापोडे 11 रन, 1 फलंदाज बाद. अकराला 1 अशी परिस्थिती. 2 ओव्हर मध्ये 5.50च्या सरासरीने फलंदाजी केली आहे. दापोडे संघाने रन पासून दूर चाललाय संघ. अजूनही या मॅच मध्ये रन करायचे 49.
49. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे फक्त 18 चेंडू आणि 49 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय हितेश वजे. थोडस फास्ट खेळा टीम डहाणू. 25 मिनिटाचा वेळ आहे प्रत्येक टीमसाठी, पहिल्या सत्रासाठी आणि दुसऱ्या सत्रासाठी. तर रन झाले आतापर्यंत स्कोर बोर्ड 11, रन करायचे 49. 18 बॉलचा खेळ शिल्लक, 18 चेंडू 49 धावा. बॅटर प्रितेश यावेळेला जास्त शफल झालाय, बॉलला उडवलाय लॉंग लेगच्या दिशेने. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, बॉल चालला वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, परंतु अपयश आलंय की यश पाहायचं, यश आलंय. 2 धावा मिळतील, 2 धावा जातील प्रितेशच्या खात्यामध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या 13. आता रन करायचे 47, बॉल शिल्लक आहे 17. 17-47 हे समीकरण. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता सध्या फलंदाजी करत असताना वीर तानाजी दापोडेला, अन्यथा बॅकफुटला जाईल हा संघ, याच्यामध्ये शंका नाहीये. 60 रन एक मोठं लक्ष सेट केलंय टीम MS11 डहाणूने. त्याचा पाठलाग करत असताना अडचणी वाढल्यात. स्विच हिटचा प्रयत्न, यावेळेला बीट करून बॉल चालला विकेट कीपरकडे. कदाचित राजन यांनी हा कानमंत्र दिलेला असावा, कारण थोडीशी माहिती त्यांनी दिली कानामध्ये फलंदाजाच्या, आणि त्याच्यानंतर हा प्रयत्न झाला आणि त्याच्यावर येतो डॉट बॉल. डॉट बॉल आता मात्र दबाव वाढेल टीम वीर तानाजी दापोडेवर. प्रितेश हा एक चांगला दाखणीचा खेळाडू आहे, महत्वाचा खेळाडू आहे टीमचा. आता मात्र पहिले शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल जास्त वेगाने गेला विकेट कीपरकडे. अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल. एक्स्ट्रा ते मात्र मिळताना दिसेल. 46 करायचे, अजूनही 16 बॉलचा खेळ शिल्लक. रन झाले 14. सोळा बॉल मध्ये 46 रन. तुम्ही पाहताय बाळामामा चषक ही स्पर्धा आपल्या समोर. आज 6व्या दिवस रात्रीचा खेळ रंगताना दिसेल. आता मात्र स्विच हिट यशस्वी होतोय, बॉलला पाठवलंय डीप वाईड स्टार्टमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. पंधरा बॉल मध्ये 42 रनची आवश्यकता. या मॅच मध्ये अखेर एक चौकार आलाय, कोंडी थोडीशी फोडली आहे, सिंगल डबल येत होत्या, अखेर एक स्विच हिटचा फटका यशस्वी होतोय. चला मॅच चालू ठेवा, फास्ट खेळा टीम डहाणू. याच्यानंतर होणार सामना भूमी 11 मांडा. बॉलची मागणी होती, बॉल द्या लवकरात लवकर. बेचाळीस रनची अजूनही आवश्यकता. 15 बॉलचा खेळ शिल्लक. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच. यावेळेला लेग स्टंपवर टाकलेला बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशा भरकटली आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. 41 आता करायचे आहेत. मॅच ऑन. पुन्हा एकदा पुनरागमन होतंय मॅच मध्ये वीर तानाजी दापोडेचं. हे षटक थोडंसं बागळं वाटताना दिसतंय, कारण लाईन थोडीशी खराब आहे या ओव्हरच्या दरम्यान. गोलंदाज हितेश वजेची यावेळेला चांगला फटका समोर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल राजन पाटीलकडे. आता स्ट्राईक असेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर सिंगलने पुढे जाते. 60 करायचे होते, रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 20. आता रन करायचे 40. 14 बॉलचा खेळ शिल्लक. 14 चेंडू 40 धावा. चौदा चेंडू आणि 40 रन हे समीकरण. भूमी 11 मांडा या टीमच्या कॅप्टनने संपर्क साधायचा आमच्या मुख्य व्यासपीठाशी.
पुढचा बॉल यावेळेला लॉफ्ट केला राजन पाटीलच्या बॅट मधून. अखेर एक मोठा फटका येतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावा. षटकार चांगला फटका, चांगला टायमिंग. बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. हीच खासियत आहे राजन पाटीलची. या वेळेला पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. एक तुफानी खेळाडू आहे. टीम दापोडेचा गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केली आहे या दापोडेच्या राजन पाटीलने. आणि मी मगाशीच उल्लेख केला टीडीपीएलच्या 2च मॅच मध्ये 9 षटकार मारले होते. याही वेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बीट करून बॉल गेला विकेट कीपरकडे. ओव्हरची होते समाप्ती. 12 बॉल मध्ये आता 33 धावांची आवश्यकता. 33 फ्रॉम 12. 12 चेंडू 33 धावा. मॅनहॅटन ग्रॅप च्या माध्यमातून तुमच्या स्क्रीनवर सध्या हे दृश्य प्रदर्शित होत आहे. कशा कशा पद्धतीने पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत बॅटिंग करत असताना दोन्ही टीमच्या माध्यमातून. स्काय ब्ल्यू मध्ये आहेत वीर तानाजी दापोडे जे रन चेस करताना दिसतात. आणि ब्लॅक पिलर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत धावसंख्या MS11 डहाणूची. म्हणजेच काय पहिल्या पॉवर प्ले मध्ये 7 रन वीर तानाजी दापोडेने केले. 5च केले होते टीम MS डहाणूने. 12 वर 1 होती दुसऱ्या पॉवर प्लेच्या दरम्यान. तर 27 ला 1 अशी परिस्थिती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. भूमित आलाय. पहिला बॉल डॉट बॉल टाकलाय. भूमितने दबाव बनेल आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 11 बॉल मध्ये 33 रन करायचे आहेत. प्रत्येक बॉलवर 3 रन असं समीकरण आलंय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. भरपूर वेळ झाला. प्रितेश शांत क्रिकेट खेळला. 9 बॉल मध्ये फक्त 11 रन केलेत. राजनने 1 षटकार. 6 बॉल 11. 27 धावा. 11-33. भूमीचं हे षटक खूप महत्वाचं. ऑन साइडला गॅप मध्ये खेळत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात 2. शेवटी मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण. बॉल गेला सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. आता या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आकार घेत असताना रन झालेत 31. आता 29 करायचे येणारे बॉल शिल्लक 10 चेंडू 29 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये वीर तानाजी दापोडे च्या समोर MS स्पोर्ट्स डहाणू च्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं. यावेळेला लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. मिड विकेट डीप मधून येतोय. बॉलच्या खाली 2 क्षेत्ररक्षक. जजमेंट चांगला आहे. चांगला झेल टिपलाय मिड विकेटला. हितेश वझेने फलंदाज आउट होतोय. प्रितेश पाटील. पुन्हा एकदा पुनरागमन होत असताना टीम MS11 डहाणूचं आता 9 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 29 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आहे.
नवीन फलंदाज आलाय हर्षद चौधरी, पॉवरफुल हिटर, हिटमॅन. या टीमचा रन करावे लागतील हर्षदला. यावेळेला आल्या आल्या लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया आता एक्झॅक्ट षटकार आहे की चौकार. पंचांचा इशारा आहे षटकार. केलं जाईल. मेहुल गेलाय चेक करायला. एक्झॅक्ट त्या व्हाईट लाईनवर बॉल पडलाय की त्याच्या अगोदर डिलिव्हर झालाय हे पाहायचंय. चेक होईल, चेक होईल. यस, स्वतः आयोजक देखील तिथे चाललेत. षटकार. तर 6 धावा मिळतात बरोबर बाउंड्री लाईनवर. हा बॉल डिलिव्हर्ड होतोय, अर्ध्या लाईनवर जाऊन बॉल पडला, त्याच्यामुळे 6 धावा आहेत. 8 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. आल्या आल्या हर्षदच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला हा षटकार आलाय. मॅच ऑन. भूमिलियन मांडा टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर उपस्थित राहायचंय. लवकरात लवकर या. 8 चेंडूमध्ये 23 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे हर्षद चौधरी. आलेला त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. भूमित फुल टॉस टाकला भूमितने. यावेळेला डीप मध्ये फिल्डर आहे, एकने ते कंप्लीट होईल हर्षदसाठी. 22 करावे लागतील आता. शेवटचा बॉल शिल्लक. 7 चेंडू 22 धावा. हे समीकरण, हा बॉल खूप महत्वाचा आहे राजन पाटीलच्या दृष्टिकोनातून, टीम दापोडेच्या दृष्टिकोनातून. या बॉलवर एखादा मोठा फटका पाहिजे. दुसऱ्या बाजूला MS11 डहाणूचे समर्थक आणि कॅप्टन विचार करत असेल एखादी विकेट किंवा डॉट बॉल आला मॅच मध्ये, ते नक्की पकड मजबूत करू शकतात. शेवटचा बॉल. 7 बॉल 22 रन. शेवटचा बॉल, चांगला फटका, डाऊन द ग्राउंड, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी राजनच्या बॅटमधून आलाय षटकार. सहा चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. मॅच मध्ये पुनरागमन केलंय टीम वीर तानाजी दापोडेने. फलंदाज राजनच्या बॅट मधून हा दुसरा षटकार होता. महत्वाच्या क्षणाला हर्षद चौधरीच्या बॅट मधून एक षटकार मारला राजनने. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करत असताना वीर तानाजी दापोडे. 6 चेंडू 16 धावा हे समीकरण आहे मॅच मध्ये. चला सामना लवकर सुरू ठेवा. अंपायर काही मागणी करतात. बॉल
2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे टीम डहाणूला. योग्य ड्रेसमध्ये त्यांचे खेळाडू नाही आहेत, त्याच्यामुळे ही पेनल्टी आहे. आणि त्याच्यामुळे आता 14 धावा करायच्या आहेत बॅटिंग करणारा वीर तानाजी दापोडेला. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता, चांगली बॉलिंग. पहिलाच बॉल सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. आता 5 बॉलमध्ये 14 रन हे समीकरण आलंय. हर्षदच्या फुटवरची टेस्ट घेतली पहिल्याच बॉलने, चांगली लाईन होती, परफेक्ट यॉर्कर, चांगली लाईन. फुलर लेनचा बॉल, डॉट बॉल. सेकंड बॉल मात्र ड्रायव्हिंग लेंथवर होता, समोर ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने चाललाय. 1 रन कंप्लीट, चांगला थ्रो, फक्त एकच धाव मिळताना दिसते. हर्षदला सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाईल. चार बॉल 13 रन करायचे, 4 चेंडू आणि 13 धावा. यावेळेला एक चांगला शॉर्ट बॉल होता, सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. वेगाने गोलंदाजी सुरू झाले लास्ट ओव्हर मध्ये, चांगला बाउन्सरचा वापर इथे केलाय गोलंदाज केतूने. आता या मॅच मध्ये 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 3-13 हे समीकरण एका टीमचे 3-13 नक्की वाजणार आहेत. जर या बॉलवर मोठा फटका आला नाही टीम दापोडेचा विचार केला तर. 3 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण या मॅच मध्ये डहाणू विरुद्ध दापोडे. डबल डी फुल टॉस, बॉलला पाठवलंय, 1 बाउन्स ओव्हर द रूफ, बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा, चौकार. बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. आता काय करू सांगा ना. काय द्यायचं आहे का अंपायर काय काही मर्यादा ठेवा वेळेच्या देखील. किती सेकंदात घेणं गरजेचं आहे, DRS तुमच्यासाठी या सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. एक बॉल मध्ये आता 9 धावांची आवश्यकता आहे वीरताराजी दापोडेला या मॅच मध्ये. आणि इथे मात्र अपील होईल, पंचांनी उचलून धरली फलंदाज बाद आणि हा सामना इथे जिंकलाय टीम डहाणूने. टॉस साठी यायचे डहाणू टीमचे कॅप्टन आणि वीर